नमस्कार, माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी अश्विनी. आज आपण बनवणार आहोत पंजाबी स्पेशल राजमा चावल. एकदम गरमागरम राईस आणि राजमा. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल अशी रेसिपी आहे. बनवायला सुरुवात करायची का मग? मी 250 ग्रॅम राजमा घेतलाय. त्यात पाणी ओतून आपण रात्रभर भिजवणार आहोत. एक रात्र पूर्ण भिजून द्यायचं. तुम्ही माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त राजमा फुललाय. तर आपण आता स्वच्छ धुवून घेऊयात. राजमा स्वच्छ धुवून घेतलाय. आता कुकर मध्ये घालूयात. गॅस चालू करूयात. त्यावर कुकर ठेवूयात आणि राजमा भिजेल इतकं पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालूयात आणि परत एकदा हलवून घेऊयात. आता आपण कुकरचं झाकण लावूयात. 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण एका कुकरमध्ये जिरा राईस तयार करूयात. तेल, 2 चमचे जिरे हे पूर्ण हलवून घ्यायचं. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं होतं ते घालूयात. आता पाणी घालूयात. तांदूळ भिजून 1 इंच राहील इतकं पाणी ठेवायचं. चवीनुसार मीठ घालूयात. कुकरचं झाकण लावूयात आणि 7 ते 8 शिट्ट्या करून घेऊयात. भात शिजतोय तोपर्यंत आता फोडणीची तयारी करूयात. एका कढईत 3 चमचे तेल घालूयात. जिरे आणि 4 ते 5 कांदे मी बारीक कट करून घेतलेले ते घालूयात. पूर्ण कांदा भाजून घ्यायचा. कांद्याचा पूर्ण कलर चेंज झाला पाहिजे. चवीनुसार मीठ घालूयात. मिठामुळे कांदा लवकर शिजतो. मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट परत मिक्स करून घेऊयात. आता आपला कांदा फ्राय झालाय. 2 चमचे धना पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, काळं तिखट, हळद हे सर्व घालूयात. आता पूर्ण एकदा मिक्स करून घेऊयात. आता थोडंसं पाणी घालूयात जेणेकरून मसाला शिजला जाईल. तिखट तुम्हाला जितकं लागेल ना तितकं ऍड करा. असं झाकून दम दिला ना तर अजून शिजला जातो मस्त. जरा टोमॅटो प्युरी घालूयात. परत एकदा हलवून घ्यायचं. आता परत झाकण लावूयात. हे सगळे मसाले, कांदा, टोमॅटो फ्राय होऊन येतो. हे मी राजमाची पेस्ट बनवून घेतली होती. आपण राजमा जो शिजवून घेतला होता ना तो थोडासा बारीक करून घेतला आहे जेणेकरून राजमा आणि मसाला वेगवेगळा होत नाही, सेपरेट दिसत नाही. त्यामुळे थोडंसं घातलं ना ते दोन्ही एकजीव होतं.
आता आपण शिजलेला राजमा घालूयात. सर्व मिक्स करून घेऊयात. आमचूर पावडर, कसुरी मेथी, कोथिंबीर परत एकदा हलवून घेऊयात. आता आपण तडका देऊयात. एका पॅन मध्ये मी 2 पळी तेल घेतले. लसणाच्या पाकळ्या घालूयात. 3 मिरच्या, लाल मिरची पावडर, काळं तिखट हे आता मिक्स करूया आणि आपण तडका देऊयात. मस्त कलर आलाय ना, मस्त कलर आलाय ना, खूप छान लागते. आपला जिरा राईस पण आपला तयार आहे. तो सर्व करून घेऊयात आणि त्याच्याबरोबरच राजमा सर्व करून घेऊयात. राजमा चावल एकत्र खायला खूप भारी लागतो. मिक्स करून खायचं, मस्त टेस्टी लागतं. असं मिक्स करून घ्यायचं आणि खायचं, खूप टेस्टी लागतं. माझे जर व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू. बाय.